इथं रथवाल्यांना फोन लावलाय कारण ते जेवलेले नाही तर ते कुठवर आले तेच बघू राहिले. उठा ना भाऊ, निघाली दिंडी दाद्यांना, चला ना पटकन. देख रहे हो बंदे की फेस की स्माइल कैसी है. तुझ्या खुर्ची खाली आहे सगळे ऋषी भाऊ. ते पाहिजे ते काही खेळून राहिले एखादं चावून बरं का. हा हा का शेबाई शिरले लय त्रास देत असतात. थांब मी त्याला बघतो, हात लावून देते. अरे 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 आता थोडीशी दिंडी श्रीपतवाडीमध्ये थांबली होती. आता थोडं थांबल्यानंतर आता आम्ही निघालो सगळे. आपल्या भगवान बाबाच्या दिंडीमध्ये एवढं अन्नदान चालतं. 5-5 मिनिटाला अन्नदान. कुठं बिस्किट पुढे वाटप, कुठं केळी वाटप, भरपूर ठिकाणी चहा पोहे सर्व प्रकारचं अन्नदान बाबांच्या दिंडीमध्ये चालतं. फाटक यांच्यान फोड राहिले काय दिसून राहिले. नंबर 1 दिसून राहिले सगळे महाराष्ट्र. इकडे केलंय ना पुढच्या तालाव नाचतील का मागच्या काय माहिती. एकच मिनिट. स्वागताला थांबलेले इथं. अरे अरे काय दिसाना नीट नाटक. हा हा मित्रांनो, विषय असा आहे का दिंडी ज्या ज्या गावात जाईल त्या गावात प्रत्येक गावामध्ये गावकरी आहेत किंवा वारकऱ्यांच्या स्वागतासाठी थांबलेले असतात. कुंभस्वारमध्ये दिंडी आलेली आहे आता. तिथं आपल्याला किती वेळ थांबायचं राहतं. बाबा येंद्रे समोर डायरेक्ट JCB लावली आहे फुलं उधळायला. जय हरी जय हरी वाटत भरपूर फोनवर भेटत राहते आपल्याला मध्ये मध्ये. बघू शकता गावकऱ्यांना काय भारी स्वागताची तयारी केलेली. पंढरपुरात त्या पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत सोन्याचं बाशी जायला टाइम. व्हिडिओच्या नादामध्ये मी पार माग राहून जातोय आणि सगळे जातात पुढं. प्रत्येक वेळेची हीच गोष्ट आहे. इथं आपले सगळे पोरं आलेले इथं. चला 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 आलेला आहे. कसं वाटतं रामभाऊ तुला पाऊस आलेला आहे या वातावरणामध्ये? गुडती पण येत आपल्या संग. आता निवारा बघावा लागणार आहे का नाही? वाटतं गुडगुड वाटतं. गरजे असल्या निवारा नाही काही नाही. बरोबर चला पाऊसच झाला. ते नियम लय कडक. आला गुरुजी जोरात आला पाऊस. आलाय का? लय जर आला तर रामभाऊ आपली जरा मजा एकीची मजा मजा म्हणजे आपापली फोन ठेवून द्या सगळेजण.
ऋषी भाऊ आबा भाऊ तुम्हाला पाऊस आलाय कसं वाटतंय वातावरणात? एकदम आनंद राहिलं तिकडं फक्त मोबाईलचं टेन्शन आहे बाबा, बाकी काहीच नाही. मोबाईलचं काही नसतं. विलेकर तुम्हाला कसं वाटतं पाऊस आलाय? आनंद वाटतो. आनंद नाही ना भिजुरा पण आनंद काय वाटत नाही आणि पोरं इथे थांबले आपल्या हॉटेलमध्ये जाऊन काही. बोला हो जय भगवान. मित्रांनो बघू शकता इथं आपला घोडा थांबलेला आहे आणि त्याच्यावाल्यांना गाणं पण एवढं भारी लावलेले आहेत ना, पुढे गाणे लागलेले. दिंडी पुढे जाते ना आपल्याला, आपले सगळे महाराज लोक गेले की इकडं आपल्याला इकडे जाण्यावर दिंडी ज्ञानोबा तुकाराम. चला घंटा वाजला की समजायचं दिंडी निघाली. खतरनाक गर्दी बर करा. मित्रांनो आज दिंडीचा दुसरा दिवस आहे, तरी बघू शकता प्रत्येक गाव सगळीकडे जिथून जिथून दिंडी जातीये तिथं तिथं सगळे लोक येत आहेत. सगळे छोट्या छोट्या वस्तीतले लोक सुद्धा जमा होत आहेत, तुम्ही बघू शकता. आता सध्याला भालगाव मध्ये आलेलो ह्या घरी आपण जाणार आहेत जेवण करण्यासाठी. चला. अरे यार आपण पुढं 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 प्रसाद आहे बघायचा का? संध्याकाळच्या मुक्कामाला दुपारी पोहोचेल पुढं. 30 किलोमीटरची आपली कॅपॅसिटी, हाईट आपण 40 पण जाऊ शकतो. 40 किलोमीटर. हा नाहीतर काय काय पोरं असतील 5 किलोमीटर मध्ये पाय दुखू राहिले, हात दुखू राहिले, बसली की तिथं बसले. तसं नाही माझ्यासारखे तुमच्यासारखी बघा फॅमिली मारा. खरंय तुझंच. काय बोला आता? काय बोलायला निशब्द निशब्द बोलायला राहिलं काय आता? माझ्यावर डायलॉग आणायचा होता ना तुला. नाही तुमच्यावर कशाला हो. बातो में उलझा असं जनरल उदाहरण देऊ राहिले मी लोकांचं. बरोबर. बघू शकता किती बायांची गर्दी आहे. माझे पाय दुखायले होते म्हणून मी जरासं रातामध्ये बसलेलो आहे. सगळीकडे गर्दीच गर्दी दिसन तुम्हाला. हे दृश्य कोणच नाही दाखवू शकणार. लई भारी शिवाय बर का मी दाखवू शकतो. लोकांची श्रद्धा बघू शकता आपल्या बाबांविषयी किती श्रद्धा आहे. उभं राहूनच घ्यान रे. मी काय याच्यात घेतो भारोड रे ना आता. हा तुझी एवढी गर्दी दिसतीये सगळीकडे यांचा भारोड बघण्यासाठी झालेली आहे. डान्स केलाय ना म्हणजे नाही का समोर भगवान बाबा बसेल. भगवान बाबाची दिंडी म्हणजे नाद करायचं काय, तिथं काय बघायचा विषय नाही. विषय नाही खरंच. मला पण विचारा. अरे ते विचारायचे नाही काही म्हणजे नाही का ते आताच्या मुलींना डान्स केला. विठ्ठल रुक्माई उभे होते त्याच्यामध्ये. एक नंबर. अरे लय भारी लय भारी लय भारी अप्रतिम. विषय नाही खरंच लय भारी डान्स केला त्यांना. म्हणजे मास्टर थोडस मध्ये येत होते. आपण ठीक आहे आता टाइम लय भारी ना, वेळ पावसाचा. भगवान बाबांच्या दिंडीचे लोक लय वेगवेगळ्या प्रकारे स्वागत करतात रे गावामध्ये. तरी रांगोळी म्हणजे यांचा एक सण सारखंच आहे सण. दुपारी मुंगसवाडीत बघितलं का डायरेक्ट जेसीबीनं स्वागत होत होतं, फुलं टाकत होतं. हा आता आलो तर बावी गावामध्ये. त्याच गावात आज आपला मुक्काम. अच्छा. गुरुजींना पोरं 2 लाईनीत लावून घेतले तर हे बावी गाव आहे मित्रांनो. बघू शकता आता गावात दिंडी आलेली. इथं सुद्धा तुम्हाला एवढीच गर्दी दिसन.
आता इथं पोरांच्या पावले होतील, त्या पण शिस्तबद्ध. पोरं एवढे थकून आले तरी त्यांचा जोश तुम्हाला दिसून येईल. आपल्या बाबा पण आलेले आहेत आता. आपलं बाबांचा अश्व पाठीमागं थांबलेलं आहे. आता मी थोडा पावलेचा आनंद घेतो. इकडे बघू शकता पावले सुरू जोरदार. आता सध्याला संत भगवान बाबा ज्ञानेश्वर माऊली यांचे सगळ्यांची आरती होतील. सध्याला ज्ञानोबरायांची आरती सुरू आहे. हरिभक्त परायण माऊली महाराज धायगुडे भगवानगड यांचं